आणि आम्ही जेव्हा 4 वाजता उठलो आणि सगळ्यांनी टेम्परेचर चेक केलं तर ते -1 होतं. आणि मी असं होतं की हे मी कधीच बघितलेलं नाही आहे. -1 म्हणजे मी कधीच गेलेलं नाही आहे -1मध्ये. ते अश्रू डोळ्यातनं नाही तर ते नाकातनं पाणी यायला लागलं, कारण की एवढी थंडी होती. खूपदा असं होतं की रियुनियन ट्रिप्स बनतात आणि चला गोव्याला जाऊयात, मनालीला जाऊयात, कसोलला जाऊयात, हम्पीला जाऊयात, पण कोणीच येत नाही. लास्ट मोमेंटला काही होत नाही. नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मराठी मनोरंजन विश्व या चॅनलवरती. आणि 2 फेब्रुवारीपासून मुसाफिर हा चित्रपटाला भेटायला येतोय आणि त्यानिमित्ताने दिशा आपल्यासोबत आहे. हाय दिशाचं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू. तर मला सांग की पहिला एवढा मोठा पिक्चर, जो पहिली फिल्म आहे आणि एवढा मोठा पुष्कळसोबत करते, एवढे सगळे लोकेशनसाठी हा पिक्चर, तर पहिली रिएक्शन काय होती जेव्हा तुला हा विचारला गेला पिक्चर? मला माहीत नव्हतं की आम्ही भारताबाहेर ही फिल्म करणार आहोत. मला एकदा पुष्कर जोगचा फोन येतो, जे माझे या फिल्मचे डिरेक्टर आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक फिल्म करतो आहे आणि मला तुला कास्ट करायचं, तर तू येशील का मीटिंगसाठी? तर माझ्यासाठी त्यावेळेला खूप आनंद झाला की बरं, मी मालिकांमधनं तर घराघरात पोचले, पण एक फिल्मची ऑफर येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आनंद तेव्हाही झाला. मी गेले, पुष्करने नरेट केलं आणि 1 लाईन सांगितलं की असं असं आहे वगैरे, आणि ही ट्रॅव्हल फिल्म. बरं, ट्रॅव्हल फिल्म म्हटल्यावर मला असं पहिल्या डोक्यात आलं की महाराष्ट्र फिरायचं आहे किंवा जास्तीत जास्त आपण भारतात फिरणार आहोत. पण जेव्हा मला हे त्याने सांगितलं की नाही, आपल्याला स्कॉटलँडला फिरत फिरत ही फिल्म पूर्ण करायची आहे, तर आय वॉज लाईक की वाव, म्हणजे तो दुप्पट आनंद मला झाला की बापरे, म्हणजे माझा पहिलाच चित्रपट आणि मी इतक्या मोठ्या देशात जाऊन मी शूट करणार आहे आणि सर्वत्र महाराष्ट्रभर हा प्रदर्शित होणार आहे. तर माझ्याहून म्हणजे मला आठवत नाही की इतका जास्त आनंद मला याआधी कधी झाला असेल. बरोबर. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने सगळं ठरलं किंवा स्कॉटलंडला जायचं, इकडे शूट करायचं, पण आपण पाहतो की स्कॉटलंडला -मध्ये टेम्परेचर होतं. तर तिथंचा पहिला दिवस जो शूटचा होता तो एक्सपिरियन्स कसा होता? हो, मला तो अजूनही आठवतोय आणि खूप चांगल्या प्रकारे आठवतोय, कारण आम्ही शूटिंग केलं एप्रिल-मे आणि मी मुंबईकर, तर त्याच्यामुळे थंडी नावाचा प्रकार आम्हाला माहीतच नाही की काय असतो. आम्हाला थोडं जरी टेम्परेचर खाली पडलं की आम्ही असे होतो. आणि लंडनला पोचलो आम्ही रात्री, आणि तेव्हा थंडी होती, ओके, बऱ्यापैकी थंडी होती. आम्ही लेअरिंग घातले, जॅकेट्स वगैरे घातले. सकाळी आम्हाला काहीतरी 4 वाजता वगैरे काहीतरी उठायचं होतं. स्कॉटलँडचा दौरा होता आणि आम्ही जेव्हा 4 वाजता उठलो आणि सगळ्यांनी टेम्परेचर चेक केलं तर ते -1 होतं. आणि मी असं होतं की हे मी कधीच बघितलेलं नाही आहे -1 म्हणजे मी कधीच गेलेलं नाही आहे -1मध्ये. आता हॉटेलच्या बाहेर जायचं की नाही, पाऊल ठेवायचं की इथपासून सुरुवात होती. पण एक असं नाही की नाही रे, हो जाएगा, कर लेंगे वगैरे, म्हणून प्रत्येकाने असे 1-1 जॅकेट्स घेतलेले. मग नंतर बॅगेतनं अजून 4 जॅकेट्स काढावे लागले आम्हाला सगळ्यांना, कारण की एवढी थंडी होती. आणि थंडी नाही तर हवाही, वाराही तेवढा थंडगार वारा होता. सो त्याच्यामुळे म्हणजे मानलं बाबा, आमच्या सगळ्यांना एक आमची पाठ थोपवावी लागेल की नाही, खूप मेहनत केली आणि खूप थंडीत मेहनत केली आम्ही. पण जेव्हा जो काही आपलं वाव एक्सप्रेशन आला होता जेव्हा स्टोरी ऐकली तेव्हा, आणि तिथे गेलं ॲक्च्युली वाव कळालं काय वाव आहे. येस, ॲक्च्युली कळालं की वाव काय असेल. आणि त्या थंडीत पुढपुढत आम्ही सगळे डायलॉग्स घेतलेत. जेव्हा असं काही रडण्याचा सीन असायचा, तर तेव्हा एकदा असंच झालेलं की रडण्याचा सीन होता आणि ते अश्रू डोळ्यातनं नाही तर ते नाकातनं पाणी यायला लागलं, कारण की एवढी थंडी होती. आणि खूप, आणि अशी मजा तर आम्ही खूप केली आहे त्या चित्रपटात. बरोबर. आणि आपण पाहिलं की पुष्कळ नेहमी ते सांगितलं की क्रू एकदम कमी होता, कारण का खूप थंडीत न्यायचं होतं, त्यामुळे लिमिटेड क्रू होता. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी असतील की जे तुम्हाला हेल्प करावी लागत होती. तुम्हाला त्या वस्तू घेऊन त्या पार डोंगरावरपर्यंत जावं लागत होतं त्या टेम्परेचरमध्ये. तो एक सीन कसा होता, कारण कलाकार म्हणून ते खूप महत्त्वाचं ठरतं जेव्हा आपण त्या प्रोजेक्टमध्ये अशा पद्धतीने आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. तो एक्सपिरियन्स कसा होता? सी, इट्स अ टीम वर्क, आणि क्रू खूप कमी होता, लिमिटेड होता, तर त्याच्यामुळे आम्हाला जे कामं येत होती ते आम्ही पार पाडत होतो आणि चोख पार पाडत होतो. यावेळी म्हणजे कधीच नाही असं मला नाही वाटत की कोण करत असेल माझ्या स्टार कास्टमधनं, कारण की सगळेच तेवढे हंबल होते. सो त्यामुळे ॲक्टर्सचा जॉब जो होता तो आम्ही पार पाडायचोच, पण बाकी इतरही जॉब्स होते की जसं आम्हाला चढायचं आहे किंवा आम्हाला त्या फूडपर्यंत जायचं आहे लोकेशनवर, तर आम्ही कॉस्ट्युमची बॅग धर, तर कधी पाण्याची बॅग धर, तर कधी फूडची बॅग धर, असं आम्ही हेल्प केली आहे. आणि असं जराही असं वाटलं नाही की अरे आपण इथे ॲक्टिंग करायला आलो आहे तर ह्या सगळ्या गोष्टी का करायच्या. नाही, एक फॅमिलीसारखं आम्ही तिथे ट्रीट केलं आहे सगळ्यांना, आणि आम्ही फॅमिलीसारखे झालेलो.
आणि मी असं सांगेन इट्स अ टीम वर्क. तर टीममध्ये जी गरज पडेल ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. आता कधी कधी असं पण होतं की जे प्रोडक्शनमधले असतात पण क्राऊड दाखवायचं असेल तर ते बिचारे ॲक्टिंगही करतात. तर आम्ही का नाही, बरोबर, आम्ही पण मदत केली पाहिजे ना, की फक्त आम्ही ॲक्टर आहोत म्हणून आम्ही आज चाललो आहे इटेत मास दाखवत नाही असं आम्ही, म्हणजे प्रत्येकाचा ॲटिट्यूड तसा नव्हता. म्हणजे सगळेजण हेल्पफुल होते. पाहतो की जेव्हा क्रू असतो समजा आपला, तो क्रू आपला कसा असतो की सगळे ॲक्टर आपले जे असतात ते इंडस्ट्रीमधले असतात. पण जेव्हा तुमच्यामध्ये एक बाहेरच्या इंडस्ट्रीतली जेव्हा तुमची भेट झाली नाही, या कार्यक्रम या फिल्मच्या निमित्ताने भेट झाली, वर्कशॉपच्या निमित्ताने भेट झाली, जेव्हा अशी बाहेरच्या इंडस्ट्रीतली जेव्हा सुपरस्टार ती सुपरस्टार जाईल, जेव्हा आपल्याशी फिल्म करायला येते आणि तिला मराठीत बोलायचं आहे, तर तिला फ्रीनेस करण्यासाठी, तिला कम्फर्ट करण्यासाठी तुमच्याकडून कसं हेल्प होतं तिला? हो, हेल्प अशी काही आम्ही वेगळी काही केली नाही. कारण की आम्ही एक लिमिटेड क्राऊड होता, लिमिटेड क्रू होता, लिमिटेड आमचा ग्रुप होता, छोटा ग्रुप होता, टीम होती. आणि मी तुम्हाला सांगितलं याआधी की इट्स अ टीम वर्क. आम्ही कधीही तिला असं तू वेगळ्या भाषेतनं आली आहे किंवा वेगळ्या इंडस्ट्रीतनं आली आहे हे आम्ही कधीच तिला जाणवू दिलं नाही. आम्ही तिला फ्रेंड म्हणूनच ट्रीट करायचं. तर त्याच्यामुळे ती इतकी कम्फर्टेबल झाली. आम्ही काही असं प्रत्यक्षात आम्ही काही प्रयत्न नाही केले, पण एक बोलतात ना की ते सहजरित्या ते एक फ्रेंडशिप, आमचं बॉन्डिंग इतकं छान झालं की ती इतकी कम्फर्टेबल झाली. एक कम्फर्ट झोन असतो, जेव्हा आपण कम्फर्ट समोरच्या व्यक्तीला कम्फर्ट झोन देतो, कम्फर्टेबल करतो, तेव्हा तो व्यक्ती खुलतो. तर असं काही मेहनत घ्यावी नाही लागली. आणि ती तर खूप चांगली स्टार आहे आणि चांगली ॲक्टर आहे, तर तिला जास्तही तेव्हाही मेहनत नाही घ्यावी लागली. कारण की आम्ही तिच्या आजूबाजूला इतके छान मैत्रीचं वातावरण केलं होतं आणि मजा मस्ती करत आम्ही शूट केलं आहे. त्याच्यापर्यंत नावच आहे मुसाफिरा, की जी म्हणजे सगळीकडे फिरून जो आहे आपला मित्र जो आहे आपल्यासोबत असतात. तर तुझ्या लाईफचं तुला कोण मुसाफिरा वाटतो, की जर उद्या काही समजा चला आज इकडे जायचं आहे, उद्या तिकडे जायचं आहे, की ट्रिप प्लॅन होतात, तर ही व्यक्ती आहे जी कधी पण तुला नाही म्हणत नाही, त्याच्यासोबत येतीच, असं तुझ्या लाईफचा मुसाफिरा कोण आहे? मीच माझी स्वतःची मुसाफिर आहे. कारण की मला फिरायला भरपूर आवडतं. मी भरपूर फिरते. मी वेगवेगळ्या कंट्रीज फिरलेली आहे आणि तेही एकटी फिरले. तर मी असं कोणावर डिपेंडंट राहत नाही. कोणी नाहीच आलं, कारण की खूपदा असं होतं की रियुनियन ट्रिप्स बनतात आणि चला गोव्याला जाऊयात, मनालीला जाऊयात, कसोलला जाऊयात, हम्पीला जाऊयात, पण कोणीच येत नाही. लास्ट मुमेंटला काही होत नाही. तर या पिक्चरमध्ये शिकण्यासारखं हे आहे की आम्ही इतक्या वर्षांनी रियुनियन ट्रिप करतोय, एकमेकांना भेटतोय. कॉलेज संपल्यानंतर इतक्या वर्षांनी आम्ही परत एकत्र येतोय. तर ते एक सक्सेसफुल आम्ही रियुनियन ट्रिप या फिल्ममध्ये दाखवली आहे. आणि दुसरं म्हणजे मी कोणावर डिपेंडेंट नाही आहे. सो माझ्याकडे मुसाफिरा, मी माझी स्वतःचीच मुसाफिर आहे. आणि या मुसाफिरातून नात्यासंबंधात कळालेली तुला एक कोणती ठळक गोष्ट आहे की ज्या पिक्चरमधून तुला कळाली की ही नात्यासंबंधात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यावर विचार केला गेला पाहिजे? येस, मैत्री. आणि मैत्री म्हणजे आयुष्य माझ्यासाठी तरी. कारण की एक वेळ येते की आईबाबा पण जातात, एक वेळ येते की आपल्या पार्टनरसोबतही आपलं काही ना काही बिनसतं किंवा काही असतं, त्याचे एक वेगळं आयुष्य असतं, आपलं एक वेगळं आयुष्य असतं. तर असं एका व्यक्तीकडे हे सगळे नातेवाईक किंवा नाती असून सुद्धा कधी ना कधी ते त्याला सोडून जातात. पण मैत्री ही कायम टिकून राहते, ती आयुष्यभर टिकून राहते. आपण कितीही चुकलो, आपण कितीही काही गडबड केली, मैत्री कधीच तुटत नाही. जर खरा मित्र असेल ना तर तो कधीच तोडत नाही. आपल्या सुखात सुद्धा तो असतो, आपल्या दुःखात सुद्धा असतो. मित्रमैत्रिणीमध्ये भांडणही होतात पण परत ते पुन्हा एकत्र येतात. पार्टनरसोबत किंवा आईबाबांसोबतही भांडणं होतात, पण आपण पुन्हा आईबाबा ॲक्सेप्ट करतात. पण आईबाबांचं एक काय म्हणतात, एक छोटं लिमिटेशन, ते आयुष्यभर नसतात आपल्यासोबत. पार्टनरसोबत भांडण झालं आपण सेपरेट होऊन जातो. नॉर्मल जे मित्रमैत्रिणी जेव्हा हँगआउट करत असतो, भांडण झालं किंवा काही कन्व्हर्सेशन झालं तर आपण तेही सोडून निघून जातो. पण खरी मैत्री जी असते ती आयुष्यभर टिकते आणि शेवटपर्यंत टिकते. आता प्रेक्षकांना चित्रपट पाहण्यासाठी काय आव्हान करशील? येस, 2 फेब्रुवारीला हा चित्रपट मुसाफिरा पूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. आम्ही अख्ख्या स्कॉटलँडभर ट्रॅव्हल करत ही फिल्म पूर्ण केलेली आहे. तर नक्की बघा, थिएटरमध्ये जाऊन बघा, तिकीट काढून बघा, ही मी विनंती करते. कारण फक्त आम्ही फिरून शूटिंग नाही केलं आहे, तर तुम्ही जेव्हा पडद्यावर ही फिल्म बघाल तेव्हा तुम्हालाही असं वाटेल की तुम्हीसुद्धा स्कॉटलँड फिरताय. तर हा स्कॉटलँडचा आस्वाद घ्यायला नक्की बघा मुसाफिरा.